राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये, हर हर महा सीताकांत स्मरण जय जय, जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज पूर्णिवासी भग जगद्गुरु तुकोबा महाराज की जय। आज तुकाराम बीज जगद्गुरूनं जगताला सांगून जगाचा निरोप घेतला, जगताला सांगून जगताचा निरोप घेतला। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची भेटी येथोनिया जन्म तुटी, मार्गी येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी। म्हणजे स्वतः तर उद्धरले, पण जगानं कसं उद्धरावं हाही मार्ग सांगून गेले। म्हणून आज जगद्गुरूंच्या वैकुंठ गमनाचा दिवस। आम्ही शब्द जो वापरला आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही म्हणजे कोणीतरी बरोबर आहे, नाही तर आपण म्हणतो भगवंत कसं काय। आम्ही म्हणजे दोन, शरीर आणि आत्मा बरोबर गेला आहे, शरीर वरती गेलं आहे म्हणून आम्ही शब्द आहे असं आहे ते। भगवंत काय, भगवंत तर घ्यायला आले, पण आम्ही म्हणजे शरीर आणि आत्मा दोन्ही एकवाचक नाही आहे। शब्दावर मोठा प्रभाव असतो। जसं विष्णू सहस्रनामामध्ये आपण पाहतो, ईशान सर्वभूतांचा नियता म्हणून ईशान शब्द आला आहे त्याच्यामध्ये। प्राणदा सर्व प्राण्यांचा प्राण, प्राणा सगळ्यांना जीवित राखणारा आणि प्रणव स्वरूप म्हणजे परमात्मा कसा आहे, प्राणस्वरूप आहे, ज्येष्ठ सगळ्यांमध्ये मोठा, श्रेष्ठ सगळ्यात उत्कृष्ट आणि परमश्रेष्ठ, श्रेष्ठ। आणि हा परम शब्द जो आहे ना, तो नेहमी परमं पदम, परमपद, प्रजापती ईश्वर रूपानं सगळ्या प्रजेचा मालक, सबका मालिक एक आहे। हिरण्यगर्भ ब्रह्मांड रूप हिरण्यमय, अंडाभीतर ब्रह्म व्याप्त असलेलं, भूगर्भ पृथ्वीच्या गर्भात राहणारा, आणि आपण जे नेहमी शब्द वापरतो माधव, माधव या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मीचा पती, मधुसूदन मधु नामक दैत्याला मारणारा, ईश्वर सर्वशक्तिमान, ईश्वर विक्रमी शूरतेमध्ये युक्त असलेला, धन्वी शारंग धनुष्य ठेवणारा, मेधावी अतिशय बुद्धिवान, विक्रम गरुड पक्षीद्वारा गमन करणारा, क्रम विस्तारपूर्वक जगाचं कारण, अनुत्तम सर्वात उत्कृष्ट, दुरादर्श कोणत्याही गोष्टीचा स्वतः तिरस्कार न करणारा, कृतज्ञ आपल्या निमित्तानं थोडासाही त्याग करणाऱ्यावर बहुमान देणारा,
म्हणजे कोणी थोडासाही त्याग केला तर परमात्मा त्याला बहुमान देतो. याला प्रमाण काय? तर पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे एक तुळशीचं पान देणाऱ्यालाही कृपा, एक तांब्याभर पाणी घालणाऱ्यालाही कृपा. पत्रम पुष्पम फलम तोयम. एक फळ जरी दिलं तरी आपण काय करतो? लहानातलं लहान देवाला ठेवतो. मोठे मोठे बोर आपल्याला, बारीक बोर कोणत्या दिवशी? तुळशीच्या लग्नाच्या दिवशी. बोर बाजी आवळा आणि कृष्णबाई आणि यजमान बावळा. एवढंसं बोर देतो आपण. आवळा सुद्धा छोटा देतो, सुपारी सुद्धा. हां, खोबऱ्याची वाटी म्हणजे म्हशीचा डोळा, तो तरी मोठा असतो. म्हणून कृतज्ञ पुरुष प्रयत्नाचा आधार रूप आत्मवान, आपली महिमा गुप्त ठेवणारा. परमात्मा स्वतःची महिमा सांगत नाही, भक्तांमार्फत महिमा वाढवतो. देव भक्ताभिमानी, देवदासाभिमानी. सुरेश देवतांचा स्वामी. सूर म्हणजे देव, ईश म्हणजे त्यांचा स्वामी. शरण्यम दीन दुःखांचा परमाश्रय. पहा तुम्ही, ज्यांना काही व्याध्या नसतात, पैसे नसतात, ते देवाच्या भरोशावर, मरीमायच्या भरोशावर, भैरवाच्या भरोशावर, कोणाच्या भरोशावर आयुष्य काढताना एक दिवशी जातात. विश्वरेता, विश्वाचं कारण असलेला. प्रजाभव, सगळी प्रजा उत्पन्न करणारा. प्रकाशरूप, संवत्सर, कालस्वरूप असलेला. म्हणजे संवत म्हणजे वर्षाचं नाव असतं, शके हे वर्षाचं नाव असतं. म्हणून त्या देवाच्या नावाने संवत्सर चालतं किंवा शकसुद्धा त्या देवाच्या नावाने चालतं. व्याल, सर्पासमान ग्रहण करण्यामध्ये सकस. प्रत्यय, उत्तम बुद्धींना आणि उत्तम बुद्धीय लोकांना आश्रय देणारा. सर्वदर्शन, सगळ्यांचा द्रष्टा. अज, जन्मरहित. अज या शब्दाचा अर्थ जन्मरहित. सर्वेश्वर, समस्त ईश्वरांचाही ईश्वर. म्हणजे इंद्र, वरुण, कुबेर जे हे सगळे देव आहे, यांचाही मालक आहे. सिद्ध, नित्यसिद्ध. सिद्धी, सगळ्यांचं फलरूप. ज्याने जे जे काही केलं त्यांना फलच देणारा. कोणाला फल देत नाही असं नाहीच. प्रत्येकाच्या कार्यामध्ये फलाचं समर्पण ठेवणारा. अच्युत, आपली स्वरूपाची स्थिती त्रिकाल कधी पतन होऊ देणारा नाही. अच्युत म्हणजे पतन न होऊ देणे. त्रिकालबाधित, तिन्ही काळामध्ये, भूत, भविष्य आणि वर्तमान. किती लोकांनी विरोध केला असेल देवाला, कंसापासून, रावणापासून, पण कोणाच्याही विरोधाला यश मिळालेलं नाही आहे. ईश्वराचं नाम अनादिकालापासून चालतच आलेलं आहे. वसु, सर्व भूतांचं वास्तव्यस्थान आणि सगळ्या भूतांना आपल्यामध्ये बसवून घेणारा. वसुमान, उदार मनाचा. सत्य, सत्याचं स्वरूप असलेला. समात्मा, संपूर्ण प्राण्यांमध्ये विराजमान. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, आ ब्रह्मस्तम पर्यंतम. मुंगीपासून बाकीचे सगळे राहिले साफ करायचे. म्हणून सत्यस्वरूप परमात्मा आणि समात्मा संपूर्ण प्राण्यांच्या आत्मरूपाने विराजमान असतात. अस्मितः, समस्त पदार्थांचं माप जाणणारा. जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहे यांचं जे माप आहे हे सगळं परमात्म्याला जाणतो जातं. म्हणून सम, सगळ्या समयात विकाररहित. कोणताही काळ येऊ,
प्रत्येक काळामध्ये परमात्मा विकाररहित असतात. अनादिकालापासून परमात्म्याला विकार नाही आहे, ते निर्विकार आहे. पुंडलिकाक्ष कमला समान ज्याचे नेत्र आहे, वृषकर्मा धर्ममय कर्म करणारा, वृषाकृती धर्माची स्थापना करून विग्रह धारण करणारा, रुद्र दुःख या दुःखाचं कारण दूर भगणारा. म्हणून हे रुद्र वगैरे नाव ठेवू नये. लोक आम्ही शंकर बघताय, रुद्र, रुद्र म्हणजे दुःख, दुःख दूर करणारा. मनुष्य दुःख दूर करू शकत नाही, म्हणून देवाचे 1000 नाव आहे. त्या 1000 नावापैकी 2 अक्षरं 3 अक्षराचे नावं ठेवायचे नाही, 4 अक्षराचे नाव ठेवायचे. ज्याच्यामध्ये 4 अक्षर आहेत अशी नावं माणसाची ठेवायची, कारण त्याचे अर्थ बदल होतात. माणसाचं नाव ठेवताना ईश्वराचं कोमल आणि प्रेमळ नाव ठेवावं लागतं. असं कडक नाव ठेवून चालत नाही. शंकर म्हणत नाही आपण, शंकरराव लावतो, माधवराव लावतात, म्हणजे त्याला शब्द जोडून देतात. ते 4 अक्षरानं श्रेष्ठ ठरतं माणसाचं नाव, एकेरी ठेवू नये. म्हणून बहुशिरा ज्याला 1000 डोके आहेत असा, बभ्रू लोकांचं भरण करणारा, विश्वयोनी विश्वाला उत्पन्न करणारा, शुचिश्रवा पवित्र कीर्तीवाला, अमृतः कधी न मारला जाणारा, शाश्वत स्थाणू नित्य सदा एकरस राहणारा, वाराह आरूढ होऊन परम उत्तम स्थितीत असणारा. आता पहा, सगळ्या प्राण्यांमध्ये देव आहे आणि देव त्याच प्राण्यांवर आरूढ होतात. नंदी घ्या, गाय घ्या, गरुड घ्या, सिंह घ्या, व्याघ्र घ्या, या प्राण्यांमध्ये ते आहे, स्वतःवरच आरूढ होतात. ते फक्त कोणावर आरूढ होत नाही, ते आणि माणसावर. कारण मनुष्य असा आहे की तो बुद्धिवान आहे, तो केव्हा देवाला घेतो आणि केव्हा देवाला सोडतो. आपले पोरं जोपर्यंत इकडे होते तोपर्यंत ऐकत होते, तिकडे गेल्यावर बिलकुलच ऐकत नाही. आम्ही काय ते असे ग्रामीण मताचे नाही राहिलो, काय म्हणतात ते ग्रामीण. पूर्वीचे लोक किती सुशिक्षित झाले, ते गावाच्या यात्रेला येत असत. ते मोठे मोठे लोक, गाव आमच्या गावाची यात्रा जायचं, त्याला विचारलं काय यात्रेत तमाशा, नाही नाही, सगळ्यांच्या भेटी गाठी होतात. त्याच्याकरता नाही येतो तो तमाशा पाहायला फैजपूरचा, सगळ्यांच्या भेटी गाठी, आणि त्यामुळे त्याच्या पोरीला लवकर स्थळ मिळत होतं. आता तुम्हाला 4-4 वेळा पेपरात द्यावं लागतंय. पोरालाही स्थळं पाहावे लागायचे नाही. पोरं का पूर्वी इतके मोबाईल खेळायचे का, हे कोणाकडे पाहायचे नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला आता कोणी झालं म्हणलं अजून हे नमो भगवते वासुदेव करत नाही, म्हणजे मॅच चालली आहे ना, तुम्हाला काय माहिती आहे. तोपर्यंत तो यजमान आला म्हणून मला 10 मिनटं वेळ लागला, नाही तर मला तो वेध लागून जाता. मग म्हणून ते म्हणतात, वराह आरूढ होऊन पुनरावृत्ती, महातपा प्रतापाचा प्रभाव, रूप महान तपस्वी, सर्वांग कारण रूप असून व्याप्त असणारा, सर्व विद्वान, सगळं काही जाणणारा आणि प्रकाशरूप, विक्षसेन युद्धाकरता तयारी राहणारा आणि दैत्य सेनेला पराजित करणारा, जनार्दन भक्तांच्या द्वारा अभ्युदय, नेहमी आपल्या भक्तांचं कल्याण व्हावं अशी इच्छा आहे भगवंताची. म्हणून त्याला म्हणतात जनार्दन. सगळ्या जनतेचं धन आहे, ते श्रेयरूप धन आहे.
म्हणजे व्यवहार रूप देणं आहे. सगळ्या जनता जनार्दनाला श्रेय मिळालं पाहिजे. जसं आपण सामुदायिक काम करतो किंवा सार्वजनिक काम करतो, याच्यामध्ये लोक जो मुख्य माणूस तो काय म्हणतो, माझ्या एकट्याचं काम नाही आहे, सगळ्यांमुळे हे श्रेय मिळालेलं आहे, सगळ्यांमुळे. पहा तुम्ही आता जे असे आदिवासी किंवा असे लोकांनी खरे कामं केले त्यांना पद्मभूषण भारतरत्न हे देण्याचं काम चालू आहे. का? इतक्या वर्ष त्यांच्याकडे कोणी पाहिलं नाही, पण काळ चांगला आला म्हणून त्यांना मिळालं. केव्हाही माणसाला श्रेय केव्हा मिळतं, काळ अनुकूल आला पाहिजे. मी आजच्या भागवतात सांगितलं की जरी मुलांनी तुम्हाला वागवलं नाही आणि तुम्ही भागवत ऐकता आहात, तर तुमच्या तोंडातून असं निघाला नको की आमचे हाल झाले त्याच्यात दुप्पट तुमचे हाल होतील, असं जर बोलले तर भागवताचा उपयोग नाही. नाही आपल्या नशिबात त्यांचं सुख, सुनांचं पोरांचं नाही, पण त्यांना मिळालं नको असं बोललं म्हणजे तुम्ही वैष्णव असे आलो दे असे नाही, वैष्णव नाहीच. वैष्णव जेणे कयो पीड पराई. मग तुम्ही स्वतःच्या पोराला पीडा द्याल तर मग तुमचं काय खरं आहे. आणि कुठं राहतात म्हणे ईश्वर कॉलनी. हा विद्युत कॉलनीवाल्यांचा भरोसा नाही, कारण ती केव्हा चमकते आणि केव्हाच बंद होते. पण ईश्वर कॉलनी जर असेल, जुन्या गावाल्यांचं काय खरं जुनं गाव आहे, कसं आहे ते हे लक्षात आलं पाहिजे आपल्या, की आपल्या मनात तोंडात यायला नको. दिदले दुःख उसू नये फेडू नयेची, देव शिक्षा करील तयाच उगेच बैसावे. देव करेल त्याला शिक्षा, आपण कशाला म्हणावं. सिद्धांत लक्षात आला पाहिजे. म्हणून समाजाच्या, देशाच्या, राजाच्या विरोधात जाऊ नये, कारण त्याच्याने अपव्यय होतं आणि नुकसान होतं सामाजिक, बौद्धिक. काल समाज काय करतो एक ठीक आहे, कालाच्या इच्छेप्रमाणे बदल होतो. म्हणून त्यावेळेस त्याला जनार्दन वेदाचं सगळं रूप परमात्मा आहे. वेद तथा वेदाचा अर्थ हे सगळे परमात्माच आहे. नाही कळत अर्थ ना आपल्याला, तर वेदाला वंदन केलं म्हणजे कोणाला वंदन केलं आहे? देवालाच. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि संवरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. यांचं स्मरण केलं की वेदवाणी कळायला लागते. आमच्या माऊलीने तर सोपं सांगितलं, हरि उच्चारणानंत पाप राशी जातील लयासी तृणमात्र. तृणाग्निमिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. गवताला चिंदगी लागली की जसं जळून भस्म होतं, त्याप्रमाणे नामाच्या योगानं पाप जळून जातील. पाप ताप दैन्य जाय उठा उठी होता भेटी हरिदासाची. म्हणून वेदाच्या विचारानं जगणारे कवी, सर्वज्ञ, लोकाध्यक्ष, समस्त लोकांचा अधिपती, सुराध्यक्ष, देवतांचाही अध्यक्ष, धर्माध्यक्ष, अनुरूप फल देणारा. इकडे आलो बरोबर. कृत कार्यरूप व कृत कार्यकारण रूपाने अकृत असलेला चतुरात्मा सृष्टी, उत्पत्ती आदीचे 4 पृथक पृथक भाग आहे. चतुर्विव उत्पत्ती, स्थिती, नाश याचं रक्षण करणारा. चतुर्दृष्टा 4 प्रकारच्या
दाढीवाल्याच्या नरसिंहरूप 4 प्रकार, चतुर्भुज 4 भुजाबाला वैकुंठवासिनी भगवान विष्णू म्हणजे चतुर्भुज, ब्राजिष्णू एक रस प्रकाश स्वरूप असलेला, भगवंतामध्ये अनेक रस नाही, एकच रस आहे. भोजनम ज्ञानाद्वारा भोग्य योग्य अमृत स्वरूप. ज्ञानी लोकांना भगवंत हा ज्ञानाचा भोग देतो, म्हणून भगवंताला भोग्य स्वरूप म्हणतात. जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो, अन्न हे आपलं भोग आहे, तसं ज्ञानी लोकांना, तपी लोकांना ज्ञानाने मनुष्य परमात्मा भोजन देतो. जसा एखादा मुद्दा आपल्याला पटला की आपल्याला आनंद होऊन जातो की आज आपल्याला गम्य अगम्य कळालं, आपली स्थिती चांगली झाली. त्यामुळे भोक्ता, पुरुषरूप भोक्ता, सहिष्णू, ज्याच्याजवळ सहनशीलता आहे. काय सांगितलं होतं मावस भावाला? 101 गुन्हे माफ करे तोपर्यंत सहन राहील. बोल बोल, 101 झाल्यावर रावणा घरी जा, आज तरी विचार कर, तुझ्या आईला परत पाठवून दे. म्हणे नाही, मग चल येतात. रावण हा रडवणारा होता. जो रडवतो तो रावण. जनांना, मातेला, पित्याला, सगळ्यांना रडवलं त्याने. मंदोदरीला. म्हणून विजया ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आदी गुणामध्ये प्रश्न मोठा देता, स्वभावामध्ये समस्त भूतांना जिंकणारा, विश्वयोनी, या सगळ्या विश्वाचं कारण परमात्मा आहे. पुनर्वसू, पुन्हा पुन्हा शरीर आत्मस्वरूप वासवणारा. कोण जन्माला घालतं? परमात्मा. आणि प्रत्येकाला वसवतो. उपेंद्र, इंद्र अनुज प्राप्त होणारा. वामन, वामन अवतार धारण करणारा. प्रशांशु, तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ असणारा आणि तिन्ही लोकांमध्ये पराक्रम करणारा. अमोघ, अव्यय चेष्ट करणारा. शुचिस्व, स्मरण, स्तुती आणि पूजन करणारा. ऊर्जित, अत्यंत बलशाली, अतेंद्रिय, स्वयंसिद्ध, ज्ञान ऐश्वर्याचं कारण असणारा. संग्रह, देवाचं नाव आहे. प्रलय समयी सगळ्यांना आपल्यात मिसळून घेणारा. मग कुठे जातं हे सगळं? तर समुद्रात. ज्याप्रमाणे आकाशातलं पडलेलं पाणी समुद्राला जाऊन भेटतं आणि पुन्हा समुद्राचं पाणी बाष्पीभवन होऊन पुन्हा आकाशात जातं. ही जी प्रक्रिया आहे, तसेच सगळे जीवात्मा त्याच्यापासून उत्पन्न होतात आणि शेवटी त्याच्यात जातात. सर्ग, सृष्टीचं कारण रूप. घृतात्मा, जन्मादिरहित आणि स्वइच्छेने स्वरूप धारण करणारा. नियम, प्रजेला आपापल्या अधिकारानं नेमात ठेवणारा. प्रजेला तोच निर्माण करतो आणि प्रजेला त्या त्या अधिकारामध्ये परमात्मा ठेवत असतो. ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकाराप्रमाणे त्याला. आपल्याला काय वाटतं? देवाने सगळ्यांना सारखं ठेवलं पाहिजे. नाही. अधिकार तैसा करू उपदेश. ज्याप्रमाणे माणसाचा अधिकार असतो त्याचप्रमाणे त्याला परमात्मा तसं ठेवतो. पण प्रत्येक जीवाला मात्र लालसा जास्त असते. म्हणून जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना लालसा नाही. ते काय म्हणतात? ठेविले अनंत. हा, ते संत आहे. पण तुम्ही लोक आपला काही संत लोक म्हणजे होऊ घातलेले लोकांना म्हणतात हार घेऊन या, मला सगळ्यांच्या समोर हार घाला. काय करणार आहे? म्हणजे ते भागवताने पहिल्या दिवशी हार दिला ना, 7 दिवस काही हारानं नको.
काय केलं 2 मिनिटात तो हार पण देवाच्या अंगावर ठेवला तर 24 तास राहतो. तुम्ही असे 24 तास घालून फिरा. असं आहे. नाही पण काही लोकांना बिलकुल असं आणा की लोक पाहत राहिले पाहिजे. म्हटलं तू बुवा आहे ना, म्हणून होऊ घातलेले बुवा नाही, जे ओरिजिनल बुवा आहे. आता बुवा तर कोणीच राहिले नाही, सगळे महाराजला. ज्ञानोबानंतर कोणी महाराज लावत नव्हते, बुवा लावायचे. महाराज एकच होऊन गेले म्हणे, ज्ञानोबा महाराजा. म्हणून कृताकृत, कार्यरूप कृत, कारणरूप अकृत, चतुरात्मा, चतुर्विभ, चतुर्भुज, ह्या सगळ्या पदव्या वेद्य, कल्याणकारी इच्छा करण्याच्या द्वारानं जाणणारा. जगाचे कल्याण करण्याची इच्छा ज्या वेळा ईश्वराची होते, मग आता जगाचं कल्याण करण्याची देवाने जर इच्छा केली तर काय होतं? प्रमाणशीर पर्जन्य पडतो. पहा, पर्जन्य पडला की त्याच्या मानानं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न सगळीकडे सारखं झालं की समजायचं यावर्षी ईश्वराची कृपा. नद्या, दूध, दुभत, गाई सगळं अमाप, भाव उतरू द्या पण समृद्धी सगळ्यांना. मग लोक म्हणतात हे वर्ष चांगलं गेलं. त्याचं कारण असतं की त्या ईश्वराची कृपा असते त्या वर्षी. एखाद्या वर्षी अवकृपा होते म्हणून मेहनतीपेक्षा कमी मिळून जातं आणि सगळ्यांना पुरेल इतकं नाही येत, विवंचना आहे. म्हणून आपल्याकडे एक सुभाषित आहे राष्ट्राचं, सुजलाम मलय जसे शस्य श्यामला. ही पृथ्वी कशी झाली पाहिजे? शस्य श्यामला. वंदे मातरम. आपल्याला त्याचं महत्त्व म्हणजे अर्थ लावत नाही, त्यामुळे कळत नाही. मुलांना असं समजून सांगितलं पाहिजे की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे. दुरितांचे तिमिर जाऊ. का दुरीत जाऊ? तर कोणी कोणाचा हेवा करू नये, कोणी कोणाचं नुकसान करू नये, केवढं मागितलं आहे. पण संप्रदायाचं दुरीत जात नाही. आजकाल केवढी भानगड सुरू झाली, एक शब्दाने केवढी भानगड वाढून गेली. तर लगेच त्या व्यक्तीला बोलवलं होतं समारंभाला, त्यांचं नाव कॅन्सल करून टाकलं. बोललं गेलं असेल त्यांच्याकडून. आपण एकदम इतका खालच्या दर्जाचा उपयोग करू नये. शब्द निघून जातो. सांगण्याचा ओघ वेगळा असतो. सदा योगी, सदा योगामध्ये स्थित राहणारा, विराहा, धर्माचं रक्षण करणारा, असुर योद्धा यांना मारणारा म्हणून विराहा. माधव, विद्येचा स्वामी. पहा तिथे माधव आहे, इथे माधव आहे. म्हणून मधु, अमृताप्रमाणे प्रसन्न असणारा, अतींद्रिय, सर्व इंद्रियांना सर्वथा रक्षण करणारा, महामाया, सर्व मायेवर आपला प्रभाव टाकणारा, मायावी, मोहोत्साह, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे उत्साही असणारा. म्हणजे प्रलयाच्या वेळाही देवाला उत्साह. काय सांगितलं बलराम दादा? पोरांकडे फिरून पहा, ते पोरा अंगावर आले, द्या दणका, तुम्ही चालले जा, आपोआप सगळे नाश पावतील म्हणे. कारण कुलसंहार करायचा होता. परवा ते दर्भ हे होते ना, त्या ऋषिकेशने त्याला विचारलं, कारण म्हणे याच्याने कसे काय कृष्णाने पोरं मारले असतील म्हणे. दर्भाने मारामारा केला त्यांनी.
शस्त्र सापडले तर दर्भ, हे ते दर्भाला अशी धार असते, असं कधी अंगावर ओढलं ना तर चांबडी कापून टाकतं. ते तुम्हाला चांगला अनुभव आहे, कापून टाकतं चांबडी. त्याच्याने मारामाऱ्या केल्या, कारण नाश आला म्हणजे मनुष्य कशाने काय करेल येत. घरात लिंबू कापाच्या सुरी जर पोटात खूप बसली त्याचा उपयोग काय होईल? डॉक्टर ज्या कात्रीने ऑपरेशन करतो तीच जर दुसऱ्याच्या पोटात खूप बसली तर काय होईल? शस्त्र आणि शास्त्र याचा दुरुपयोग करायचा किंवा नाही, दुरुपयोग केला तर नाश होईल आणि त्याचा उपयोग केला तर चांगलं होईल. म्हणून शास्त्र लावताना सुद्धा एकदा कोणाला मृत्यूदंडाची शिक्षा नाही देत आहेत, कारण त्याने जे केलं आहे, हां त्याने दुसऱ्याला मारलं असेल तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देता येते नाही. त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे या बाबतीत त्याची शिक्षा कमी होते. मारलं असेल तर शिक्षा जास्त होते. महाबुद्धी म्हणजे महान बुद्धिवान, महावीर्य महापराक्रमी, महाशक्ती महान सामर्थ्यवान, महाद्युती कीर्तिमान, आदित्य विग्रह करणारा, श्रीमान ऐश्वर्यवान, आयत आत्मा, अनुमान न करण्यायोग्य, म्हणजे ईश्वराचा अनुमान आपल्याला काहीच करता येत नाही. मधला एक काळ होता, एका माणसाला म्हणजे त्याने मला स्वतः येऊन सांगितलं, म्हणजे दादा एका बिघ्यामध्ये मला 70 पोते गहू झाले. लोक मला थापा मारतो. एका बिघ्यामध्ये 70 पोते गहू झाले. त्याने पोतं आणलं होतं भागवतात. कारण तुझी परिस्थिती नाही, तू पोतं कावर घेऊन आला? कारण मी टोकतो त्याला की असं नाही करायचं. दादा एका बिघ्यात 70 पोते गहू झाला आहे म्हणे. मग बाकीचे म्हणे थापा मारतो. दादा तो म्हणे मला थापा मारून करायचं काय? म्हणजे इतका खालून बुडापासूनच उंब्या गव्हाला, त्याच्यानंतर पुन्हा तो तसं सांगायला आलाच नाही. मोठी चिमाई असते, आंब्याचं झाड तुटून जाईल इतके आंबे लागले होते. एकदा तो वाटायला घेऊन आला एवढे आंबे. म्हणलं का रे? असं लागलंय म्हणजे दादा की झाड तुटून जाईल असं वाटतंय. तर ही ईश्वराची शक्ती आहे. म्हणून एका संताचं भजन आहे, अनंता तुला रे कसे रे स्मरावे. अनंत आपल्या कर्तृत्वापेक्षा आणि आपल्या बुद्धीपेक्षा जेव्हा जास्त मिळतं ना तेव्हा म्हणायचं की हित बसतेच करते. काय करता नोहे महाराज. जैशा तरल्या लाह्या शब्द आहे तुकोबारायाच्या चरित्रात. वया लाह्यासारख्या तरल्या. मग काही लोक म्हणे ते लॅमिनेशन केलं असेल, असं नाही आहे. तुम्ही या संतांच्या त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहे त्या इतक्या कठीण आहे. एकदा मी तुकाराम महाराजांच्या एका शिष्याचं चरित्र सांगत होतो. दुंडा महाराजांनी लिहिलं आहे निळोबारायांचं. तर तुकोबारायांच्या पादुका आपल्या गावाला घेऊन आले ते, आणि जेव्हा निळोबाराय गेले तेव्हा तुळशी वृंदावनावर पादुका ठेवल्या होत्या. एक हात पादुकेला आणि त्या तुळशीला असं गोल फिरायचं आणि एक हात विण्यावर आणि शब्द तुकाराम तुकाराम तुकाराम. आणि त्या अवस्थेत निळोबाराय खाली बसले आणि मग प्राण सुटले. हे प्रदक्षिणा घालत होते. तो मला माझ्या बुद्धीला की म्हटलं कसं केलं असेल. तर एक दिवशी रात्री निळोबास प्रदक्षिणा घालता घालता बसले याचं स्वप्न पडलं होतं मला. आणि मी उठल्यावर कान धरले की याच्या पुढे असं माझ्या मनात येणार नाही. सांगून तर गेलो निळोबारायांचं चरित्र. तेव्हा प्रत्येक उत्सवाला कीर्तन व्हायचं. तुकाराम बेजेला नाथषष्ठीला जेवढ्या जयंत्या आणि जेवढ्या पुण्यतिथ्या होत्या. हे 10चा काळ आला आणि मग मी ते बंद केलं. फक्त एकादशी चालू ठेवली. नाही तर कीर्तनच चालू राहायचे 9 ते 12. त्या जोशीवाला जायला त्रास व्हायचा त्या टेकडीवर.
त्याचं कारण होतं ना. म्हणून ते म्हणतात श्रीमान ऐश्वर्यवान आयात आत्मा अनुभवसून सर्व करणारा. जाणायचे सगळे. मी तुला 3दा बोललो चालू येतात. हे गणपती झाडून घे. तू मोबाईल खेळत होता. महेंद्र अमृत मंथन करणारा, गोरक्षण करणारा. ज्याप्रमाणे अमृत मंथन केलं त्याचप्रमाणे गोरक्षण केलं आहे. गोवर्धन नामक पर्वतावर गोरक्षण केलं, गाई चारले आहे. आणि समुद्र मंथन केलं आहे, अमृत मंथन. अमृत मंथनाच्या वेळा ऐरावत नावाचा पर्वत घुसळला आहे. लोकांकडून घुसळला जात नव्हता म्हणून स्वतः घुसळला. सगळ्यांना बाजूला केलं आणि दोन्ही हाताने धरलं. मग तेव्हा निघालं हल विष. अमृताचं मंथनही स्वतः केलं. अमृताचा कलचही धन्वंतरी म्हणून हातात धरला आणि अमृत वाटताना मोहिनी म्हणून सुद्धा विभागणी करून दिली. काय करून दिली? विभागणी. महेश असा महान धनुष्य धरणाकरता, मयूर भरता पृथ्वीला धारण करणारा, श्रीनिवास ज्याच्या वक्षस्थळामध्ये लक्ष्मी वास्तव्य रे, सताम गती सत्पुरुषाचा आश्रय रूप, अनिरुद्ध सत्य, खऱ्या भक्तांविना कोणत्यालाही न थांबणारा. कोणाजवळ थांबेल? जे खरे भक्त आहे त्यांच्याजवळ थांबेल. मग आता का खरे भक्त आपण आहोत याची खात्री आपल्याला केव्हा होईल? जेव्हा सतत त्याचं नाम जिभेवर राहील तेव्हा समजायचं की आपण खरे भक्त झालो. आपल्याला खऱ्या भक्ताची प्रचिती असेल तर सुखात दुःखात सगळ्यात नाव आलं पाहिजे. विष्णू सहस्रनामावर प्रवचन चाललंय. सतत त्याचं नामस्मरण, उठता बसता काढता देता घेता त्याचं स्मरण. त्याच्या स्मरणानं भय आणि दुःख नाश पावतं. मनुष्य निर्भय होतो. भवाची या भीता धरी रे मना धीर धाकाशी सांडी, रघुनायका सारिका स्वामी शिरी नुपेक्षी कदार. आज मला सकाळी हसू आलं. एक जोडपं आलं आणि ते रामनाम घेऊन आलं. तिथे ठेवलं आहे. ते म्हणे दादा हे रामनाम. आई कधी रामनामाचं वय आली होतं. ते नाही आजारी आहे, काही खात नाही. आजूबाजूचे लोक म्हणे हे रामनाम घरात आहे तोपर्यंत आई जाणार नाही म्हणे. त्यांनी ते रामनाम आणून दिलं. आता पहा लोकांच्या सांगण्याची पद्धत काय. आता ते रामनाम का मरण येऊ देणार नाही का? तिथे पिशवी पडली बाप ते रामनामाच्या वयात. म्हटलं अरे तुम्ही या लोकांच्या बरोबर या आक्कड सासू मावश्या साले ह्या गोळ्या झाल्या ना की माणसाला नीटच राहू देत नाही. आता याच्या घरी मारुती ठेवलं नाही म्हणे. सकाळीच सांगितलं त्यांनी मला. तर ह्या गोळ्या झाल्या नाही यांना हे देवाचं काहीच दाखवू नये. ते काहीतरी भूतं घेऊन येतात. बरं भूत मोठं जबर एकदा घुसलं ते घरात की ते काही खरं नाही आहे. देवांच्या मूर्तीने त्रास होतो आणि वढाळ लोकांकडून नाही होत. केवढी कथे आहे. नासे रोग हरे सब पीडा जप हे म्हणता. असं आहे. जेव्हा तुमचा काळ येतो त्यावेळेला तुमचं कल्याणच होणार आहे. त्याला काळाची प्रतीक्षा करावी लागते. सदा सर्वदा सर्व काळ सारखा राहत नाही. सकाळ दुपार आणि संध्याकाळ. एका दिवसात 3 गोष्टी येतात ना. बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ते म्हणतात सुरानंद देवतांना आनंद करणारा आणि गोविंद वेदवाणीद्वारा आनंद देणारा. गोविंदांपती वेदवाणी जाणून घेणारा स्वामी. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. प्रसाद वाटून दे बेटा तुकाराम महाराजांचा.
पडिला विसर स्वप्ना माझी